करायचे असतात त्याचं आपण बघा हे वाटप करून घेतलेलं आहे. तिळकूट म्हणतो आपण, हे थोडंसं आपण ते टाकून घेतलेलं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, खरं तर हा एकदम कोवळा फणस होता. त्याच्यामुळे कोवळ्या फणसाची जे गरं पण असतात ते एकदम कोवळी असतात, त्याची शिजायला पण पटकन शिजतात. आता ही भाजी आता चुलीवर मी केलेली आहे. ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर त्यानंतर चपातीबरोबर पण खाऊ शकता, किंवा शक्यतो इकडे आमच्याकडे गरम गरम भात आणि ही भाजी म्हणजे दुसरी फणसाची भाजी आणि भात सुद्धा तुम्ही गरम गरम अतिशय छान लागतं, जो की इथला मेन आहारच आहे. त्याच्यामुळे जेव्हा फणस यायला सुरुवात होतात एप्रिलपासून फेब्रुवारी मार्चपासून कोवळ्या फणसाची पुसाची भाजी पण मी अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर गरांची भाजी. तर ह्या प्रकारे अशी आपण ही फणसाची भाजी जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून जे आमच्या कोकणामध्ये जे काही विविध पद्धतीची संस्कृती आहे ती तुमच्यासमोर मला आणण्याचा प्रयत्न करता येईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ह्या दृष्टिकोनातून का होईना, परंतु तुम्ही कोकण बघायला वर्षातून एकदा तरी का होईना, मी म्हणेन दोनदा या. कारण एक म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोकण हा वेगळाच असतो आणि पावसाळ्यात तर याच्याहूनही वेगळा असतो. तेव्हा आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता बघूया आपण भाजी शिजली आहे का. इकडे जोरात आपण टाकी आणली. भाजी शिजायला फार वेळ लागत नाही, कारण का कवळे गरज होते. आता ह्याच्यावरती भाजी झाली ना, तुम्ही जेवणाच्या अगोदर थोडंसं गार्निशिंग म्हणून कोथिंबीर बारीक चिरून टाकू शकता. त्यानंतर शक्यतो ओल्या कोथिंबीरपेक्षा मी म्हणेन ओलं खोबरं असेल तर ते किसून जर तुम्ही याच्यामध्ये भाजी झाल्यानंतर खाली उतरवली की तुम्ही जर त्याच्यामध्ये टाकलं ना, तर ती ओल्या खोबऱ्याची जी याच्यामध्ये घातलेली चव आहे ती सुद्धा अप्रतिम असते आणि खूप छान चव लागते. ही एक पारंपरिक कोकणातली भाजी आहे, जी फार पूर्वीपासून, जसं तुम्हाला माहिती आहे की फणस हे एक प्रकारचं आयुर्वेदिक असं फळ आहे. त्याच्यामुळे ओलं खोबरं सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये जर ॲड करून बघितलं ना तर अतिशय छान चव. गाठी